आणि सुरुवातीला एक महत्त्वाची अपडेट येते आहे। दोन सत्ताधारी आमदारांची आपापसात भांडणं झाल्याचं समोर आलंय। आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये सभागृहातच झुंपली। कर्जमाफीवर मंत्री बाबासाहेब पाटील उत्तर देत असताना कडूंनी प्रतिप्रश्न केला। मंत्री बोलत असताना बच्चू कडू का बोलले असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला। तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या अशी मागणी बच्चू कडूंनी केली। मंत्री उत्तर देत असताना मध्ये का बोलले, दादागिरी तुमची चालू देणार नाही असं म्हणत प्रवीण दरेकर आक्रमक झाले। गेल्या 2 दिवसांपासून सभागृहामध्ये नियम पाळले जात नाहीत, नियम पाळावेत, मला कायदेशीर कारवाई करायला भाग पाडू नका असं सभापती राम शिंदे यांनी या वादानंतर वक्तव्य केलं। तर आले पाहिजे तुमच्या नाही ते येणार नाही असं दिसून आलं चित्र म्हणून मी बोलतो ना भाऊ 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 अरे 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 हा प्रवीण दरेकर। सभापती महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं। आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे, त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत। तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत। नाही बरंच सभागृह तर मला वाटतं तुम्हाला माझी विनंती आहे की हे वारंवार होतंय, तर याच्या पुढे होणार नाही याची आपण दक्षता घ्या। सभागृहामध्ये आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे, तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे। दाखवायचा विषय नाही आहे, दुसरीकडे चर्चा जात आहे, बरोबर नाही। नाही मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका, तुमच्या 10 पटीने ओरडतो, दादागिरी दुसऱ्यांची आहे। तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही, सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही। आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो, जायचं त्यांना हुल मारा, चाल। मंत्री महोदय बोला पण तर